रिवा रिवा हाय रिवा रिवा हाय हाय रिवा हाय डान्स करू नको डान्स अरे रे 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी आज आम्ही चाललो आहे सिद्धार्थ गार्डनला. रिवा रिवा कारण की आज आहे रिवाचा बर्थडे. तर आता आम्ही पोचलो सिद्धार्थ गार्डनला. आतमध्ये गेल्यानंतर आधी काढावं लागतं गार्डनचं तिकीट. रिवा रिवा हाय आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता एवढे झाडं आणि एवढं ग्रीन की ग्रीनलँड पण याच्या समोर रेड लँड दिसेल. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारचे झाड आहेत जे माझ्यासाठी सुद्धा न्यू आहेत. इकडे बघ रिवा 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 हाय. आतमध्ये थोडं समोर आल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर असा स्टॅच्यू आहे. या गार्डनचे नाव त्यांच्याच नावावर पडलं आहे सिद्धार्थ. आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि तुम्ही बघू शकता इथं किती भारी असा व्ह्यू आहे. इथे थोडे रिवाजचे फोटो काढले पोज देऊन. पण फोटो काढायचं म्हणलं की बाई बघतच नाही. इथे रिवाला एक छोटासा बेबी तिच्या एवढाच भेटला बघू शकता. आणि आम्ही लेट होत होतो म्हणून रिवाच्या मम्मीने तिला चालवलं आता जोरामध्ये कारण की आम्ही लेट आलो. 5:15ला हे गार्डन बंद होतं. त्याच्या बॅक साईडला म्हणजे प्राणी संग्रहालय बंद होतं. काळवीत ते तिकडे काळवीत शिंग. हाय रिवा
फोटो पण येईल हिरवं झालं मस्त झाला होता. नंतर आम्ही बघितला लेपर्ड. आधी तो झोपलेलाच होता, ते बघू शकता. आणि रिवा त्याला बघत, रिवाला काय दिसत असेल तर काय माहित आहे. या चित्रावरून आपल्याला कळते की आता इकडे साप असतील, पण आम्ही जसं आम्ही मध्ये गेलो एवढे साप बघून आम्ही आश्चर्य झालो. सापाच्या जागी होते टर्टल्स. नाही, इकडे समोर खूप सारे साप आहेत, तुम्ही बघू शकता. आता ते आल्यानंतर बघा तो बघा ना किती मोठा आहे. मामा त्या दिवशी ना गाडीत किती मोठा आहे तो. इकडे सापाने भिंतीवर चढायला सुरुवात केली आणि इकडे केक. नंतर आम्ही आलो पक्षी संग्रहालयामध्ये. इथे सगळ्या प्रकारचे पक्षी होतात, पिकॉक, डक वगैरे सगळं. आम्ही तिकडचं बघून येईपर्यंत बिबट्याची झोप झाली होती आणि बिबट्या उठला होता आणि तो सर्च करत होता त्याचं फूड. तर आम्ही बघितला टायगर. बघू शकता तो काहीतरी खात होता का खेळत होता वाटतं. आणि समोर बघू शकता तुम्ही हे इथं मध्ये दरी आहे आणि दरीमध्ये पाणी आहे, जेणेकरून त्याने जंप मारून इकडे येऊ नये म्हणून. तर आता मी समोर गेलो आणि तुम्ही बघू शकता इकडं तर काही वाटत नाही, तिकडे झोपलेला आणि इकडं दोन झोपलेले तुम्ही बघू शकता. ते त्यांचं खाणं पिणं झालं आणि ते मस्त दुपारची झोप घेत होते. पण जसं आम्ही थोडं समोर जायची कोशिश केली तर रिवा बघू शकता पर्यंत काही मुलांनी टायगरला दगड मारले व ते उठले. नंतर आम्ही बघितला व्हाईटवाला टायगर, जो की 2019 मध्ये इथेच जन्मला होता, पण तो पण झोपलेलाच होता. सगळे प्राणीच झोपलेलेच होते. नंतर आम्ही परफेक्ट स्पॉट शोधत होतो जिथे की आम्ही बर्थडे सेलिब्रेट करू शकतो. तर आम्ही आता आलो आहे बाहेर आणि तर थोड्या वेळाने आम्हाला परफेक्ट स्पॉट भेटला. बर्थडे आधी चला
तर केकचा ऑलरेडीच हॅपी बर्थडे झालेला होता कारण की तो पडला होता. तर इकडे बघ हाय डान्स करून दाखव डान्स. अरे रे 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 शी उचलतील घाण होईल नाही तर. डान्स कर दीदी डान्स. रिवा 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 अरे थांब तू फोटो काढू का व्हिडिओ काढते बरं मी. आणि अचानक माझ्या डोक्यावरती पडलं वरतून एवढं मोठं नारळ. बघू शकता नारळाची झाडे खूप सारे आहेत. इकडे रेवा खेळत आहे. रेवा रेवा आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या सुपर हिरोची स्टॅच्यू आहे. शक्तिमान, क्रिश, बाहुबली. इकडे समोर पोलीसवाले अंकल सुद्धा आहे आणि हल्क वगैरे. तर सगळं गार्डन खूप छान आहे बघण्यासाठी. तर आता आम्ही आलो आहे बुद्धांच्या स्टॅच्यू जवळ पुन्हा, कारण की इकडे फिश ठेवलेले आहेत खूप साऱ्या प्रकारच्या. तर ते बघायचंच राहिलं होतं. तर आम्ही वापस येताना ते बघतोय. आला त्याचं पण तिकीट वेगळं आहे. प्राणी संग्रहालय पर पर्सन 50 रुपीज. आधी गार्डनचं, नंतर प्राणी संग्रहालयाचं, नंतर फिशचं. तर 50 पर पर्सन. इकडे 20 रुपीज. आणि तिकडं पण हे बघा मत्स्यालय. तर मध्ये आता आम्ही इथं भाऊ तिकीट काढत आहे.
कोण आहे